पहा बेटा, रिएक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल्स. मेटलचे रिएक्शन नॉन मेटल सोबत कसे होतात ते आपल्याला पाहायचं आहे. जसं की सोडियम क्लोराइड, मीठ. ओके, दॅट इज अ कॉमन सॉल्ट. वी ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ टेबल सॉल्ट. त्याच्यामध्ये सोडियम हा मेटल आहे आणि क्लोरीन काय आहे, नॉन मेटल आहे. व्हेन मेटल रिएक्ट्स विथ पाल, तिचं पोस्टमॉर्टम झाले का, मेले का, तिला आत्महत्या झाली का तिची, बरोबर काय, जरा हलवून तिला कुठे घातलं, त्याला हलवून घातलं, तिचं कुठे बोट घालतील तिला, हलवर का डमळे. हाय मला वाटतं तिला जातात रे, जाळी काढवायची, जाळी काढ. हा राईट, बस तुला पिंकी आहे, पिंकीची गंधा नाही बस. तर तुझे काका कुठं राहतात रे, तुझे पप्पा म्हणले तुझे, मला चुलत काका आहेत, कुठं राहतात, कल्पना उदगीरला राहतात. मला वाटलं गावाकडे राहणं करायचं म्हटलं. पप्पा विचारलं तर मला, कसं आहे स्वभाव, चांगला आहे म्हणजे व्यवस्थित एकदम, वय काय, हा मग ठीक करायचं, मला हे करायला फोन करायला, ठेवतो नसतो, ठीक आहे. रिएक्शन ऑफ मेटल विथ रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल. एक एक्झाम्पल सांगितलं, असं का बोललं ती वेगळं दिसलं नाही का, नवीन आज लई दिवसानंतर काही जणांचं पदार्पण झाले क्लासमध्ये, त्याच्यामुळे मी होत असेल तसं कधी कधी. बघा, एखाद्या गावात गेल्यानंतर जर त्या ठिकाणी आपल्या घरापुढे जर एखादी, आपल्या घरापुढे लोकांच्या नको बाबा झाड तोडल्यात राहिले का जरा वेगळं वाटते, माहितीये का. एखादीचा रूम आहे त्याच्यातल्या खुर्च्या काढून द्या, जरा वेगळंच वाटते, जरा डोळ्याला बघून सवर आहे, त्या थोडं वेगळं काही माहिती का, मजा येते. ठीक आहे, आता मजा घ्यायची आपल्याला इथं. मेटलची रिॲक्शन कोणासोबत आहे, नॉन मेटल सोबत आहे. सोडियम रिॲक्ट होतो ऑक्सिजन सोबत, सोडियम ऑक्साईड तयार होतो. मॅग्नेशियम रिॲक्ट होतो ऑक्सिजन सोबत, ऑक्सिजन हा नॉन मेटल, नॉन नाही नॉन, आता बटर नॉन नुकसान, दॅट इज नॉट बटर नॉन, दॅट इज नॉन मेटल. गॉट इट. म्हणजे काय, रिॲक्शन होते, करूत का रिॲक्शन. ठीक आहे. मेटल काय असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, बिकॉज दे लूज द इलेक्ट्रॉन to make it stable to attain nearest noble metal configuration. त्या नोबल जो काही नियरेस्ट नोबल मेटलचं कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये. नोबल गॅसेस लाईक हेलियम, निऑन, आर्गॉन डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. जसं की नोबल गॅस हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, हे कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात का, नाही घेत. सर का बरं घेत नाही, तो सांगा बरं का. बिकॉज दे आर इनर्ट गॅस. इनर्टचा अर्थ काय सर, देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज अ स्टेबल. नाही ना, हाय ते कंप्लीट ऑक्टेट और डुप्लेट. एक तर त्याच्यामध्ये ऑक्टेट असतो, नंतर काय असतं बेटा, डुप्लेट असतो. ओके, तर पुढे पाहू शकता बेटा. So far we have seen from the reaction of metal that cations are formed by oxidation of metals. मेटल काय करतात, इलेक्ट्रॉनला लूज करतात. ठीक आहे, आणि मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात, आणि ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात म्हणजे काय होते, त्याचं ऑक्सिडेशन. काय होतं बेटा सांगा, ऑक्सिडेशन होत असतं. झाले एक साईडला. ठीक आहे, एक एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराइड, NaCl. मी बनवायचं पहिला सांगितलं, सोडियम काय आहे, मेटल. मेटल नाही, मेटल. आणि क्लोरीन काय आहे, नाही मेटल, नाही नॉन मेटल. दोघे एकत्रित आले, मेटल न मेटल, मेटल न मेटल, नॉन मेटल एकत्रित आले आणि काय केले, क्रांती केली. काय क्रांती केली सर, नवीन प्रोडक्ट तयार केले. मेटल नॉन मेटल एकत्रित आले, नवीन प्रोडक्ट तयार केले, दॅट इज अ नॉन मेटल. जसं आपण लाईफ प्रोसेस चॅप्टर मध्ये शिकलं की पुरुषामध्ये XY क्रोमोझोम असतात आणि महिलांमध्ये X क्रोमोझोम असतात. इकडला X पुढे जातो आणि इकडला X पुढे गेला तर मुलगी होते, मग जिलेबी वाटा. मग इकडला Y पुढे गेला, तिकडला X पुढे गेला तर XY होतं, पोरग होतं, पेढे वाटा असं म्हणतात. आणि जर समजा एखादी जर इकडे जास्ती गेला, XY झालं तर रेल्वे पटऱ्याचा दरवाजा उघडा. रेल्वे पटरी, कॅन अंडरस्टँड. मग त्याला आपण दोघांच्या मध्ये बसवायचं, दॅट इज ओके. आपण त्याला मराठी भाषेत 6 म्हणतो आपण त्याला. असं होतं, हे दोघांमध्ये पण असतं. त्याला आपण लिनेफेल्टर सिंड्रोम म्हणलं होतं. आणखी एक होतं डाऊन सिंड्रोम का टर्नर सिंड्रोम काहीतरी एक होता. टर्नर सिंड्रोम काहीतरी महिला, नाही डाऊन सिंड्रोम, सॉरी डाऊन सिंड्रोम हे महिलामध्ये राहते. डाऊन सिंड्रोम हे कशामध्ये असते, महिलामध्ये. बहुतेक मला थोडं कन्फ्युज झाले टर्नर आणि डाऊन मध्ये.
आणि दुसरं आहे लिनेफिल्टर. एक्स एक्स वाय दिसायला घडी एखादी बायासारखी एक्स्ट्रा ऑर्गन येते त्याच्यामध्ये. दॅट इज अ लिनेफिल्टर सिंड्रोम. तरी किती बी प्रयत्न केला बेटा त्याला होत नाही लेकरो बेटा. ठीक आहे चेतन, लक्षात येतं ना बेटा मी काय सांगतो. हा ठीक आहे, व्हेरी गुड, हुशार आहेस तू बेटा. मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, नॉन मेटल इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ह्याची व्हॅलेन्सी आहे, ह्याची व्हॅलेन्सी आहे. काय तयार करतात? कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंड. कोणता कंपाऊंड? आयोनिक कंपाऊंड तयार करतात. अशाच प्रकारे मॅग्नेशियम क्लोरीन सोबत झाल्यावर मॅग्नेशियम क्लोराईड. अशाच प्रकारे पोटॅशियम क्लोरीन सोबत झाल्यावर काय होतं? पोटॅशियम क्लोराईड. फ्लोराईड नाही बाई, क्लोराईड. सीएच म्हणजे च वाटलं का? असं उच्चार करू नका बेटा. बोलता बोलता असे काही इंग्रजी शब्द आहेत वाचताना डेंजरात निघून जाईल बरं का. जरा जपून वापरत जावा. Chemical properties of non-metals. Now we have to see the chemical properties of the non-metals. Recently, we have studied about the chemical properties of the metals. That is, the metal reacts with the non-metal. Now we are going to study the chemical properties of the non-metals. Actually, non-metals हे काय असतात? Non-metal also react with the oxidation. आणि ज्यावेळेस ते oxidation सोबत react म्हणजे oxygen सोबत react करतात. Hello, कुठे आहेस? अरे ते आपल्याला ह्याला जायचं, तुझ्या गावाला जायचं शिवणखेडला. माझा क्लास 1 तासानंतर सोडणार आहे मी. 11:10 पर्यंत सोडतो मी किंवा 5 पर्यंत. घराकडे ये, पुढे जाणं लगेच जाऊ आपण. तेवढं एक टोचून इंजेक्शन आहे तर अजून कुठं राहिलं खुर्शाचं डॉक्टर अजून डॉक्टरचं काय भरोसा नाही. कुठे खुर्शीत गेलं का? नाही तुम्हाला आता सोडवावं लागते. सलाईन आहे नंतर तुम्ही अर्धा चालत करता. हनुमंतला अर्थ माहितात बघा. कारण हनुमंतला त्याच्यामध्ये पीएचडी आहे, खोल अभ्यास आहे. कारण तो रात्रीच्या जागरण करतो तो अभ्यास करताना मोबाईलवर. खूप त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स माहिती आहेत त्याला, जे की मला सुद्धा माहिती नसतील तेवढं त्याच्याकडे नॉलेज आहे त्या ठिकाणी. म्हणजे तो ह्या क्षेत्रामध्ये तो माझा शिक्षक आहे, त्याच्यावर मला खूप काही शिकायचं आहे त्याच्याकडं. त्याला जर एखाद्या जर जागी घेऊन गेलो रे त्या ह्याला खजुरावला वगैरे तर एवढंच जाईल त्याला. मग चला लक्ष द्या. रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. पाहायला हे कोण आहे? कार्बन. कार्बन. O2 म्हणजे ऑक्सिजन. कार्बन कम्प्लिटली बर्न झालं नाही दिसायला लागले बेटा. हे पुढे माहिती नाही. कार्बन कम्प्लीट बर्न झालं. कोण बर्न झालं कम्प्लीट सांगा? कार्बन. काय झालं? कम्प्लीट बर्न. कोण झालं कम्प्लीट बर्न? कार्बन. कोळशाला जाळलं पूर्ण, म्हणजे पूर्ण जळलं. कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पूर्ण काय तयार झालं? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड काय होते माहिती आहे? ऍसिडिक. काय होते? ऍसिडिक. कार्बनला ऑक्सिजन सोबत जाळलो. कुणाला? कार्बनला. कुणासोबत जाळलो? ऑक्सिजन. दॅट इज ऑक्सिजन सोबत जाळलो. कुणाला रे? कार्बनला. कुणासोबत जाळलो? सेम आहे. पण इथं काही पार्शियल कंबशन, अर्धवट जाळलो नाही ना. कसं जाळलं बेटा? अर्धवट जाळलं. पार्शियल म्हणजे अर्धवट. तर काय तयार होतो? CO, कार्बन मोनॉक्साईड. हा काय झाला? कार्बन डायऑक्साईड झाला. हा काय झाला? कार्बन मोनॉक्साईड. धूळ पार्टिकल असतात ना, तर ऍश वगैरे म्हणतो आपण त्याला. दॅट इज अ न्यूट्रल असतात. हे लक्षात ठेवायला पडू शकते परीक्षेला. आणि सल्फरला ज्यावेळेस आपण बॉर्न करतो, कुणाला बॉर्न करतो? सल्फरला. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये कम्प्लीट बॉर्न करतो. त्यावेळेस काय करतो? सल्फर डायऑक्साईड. आणि ज्यावेळेस सल्फर डायऑक्साईड पाण्यासोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस काय होतं? ऍसिड रेन होती. आपण पाहिले ना, ऍसिड रेन होती त्या ठिकाणी. त्याला सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. ओके, पुढे पहा बेटा. जनरली नॉन मेटल कुणासोबत कंबाईन होतात? ऑक्सिजन सोबत. जनरली नॉन मेटल कुणासोबत कंबाईन होतात बेटा? ऑक्सिजन सोबत. आणि ती काय तयार करतात सांगा बरं का? ऍसिडिक ऑक्साईड. काय तयार करतात? ऍसिडिक ऑक्साईड. आणि त्या ठिकाणी काय तयार करतात? न्यूट्रल ऑक्साईड. जसे की हे कोण आहे सांगा? कार्बन मोनॉक्साईड. कार्बन. एक शाळेतले सायन्सचा पेपर कसा गेला रे तुमचा? PYQ मधलेच असतील माझा जेवढा अंदाज आहे. किती पर्सेंट होते? 70-75 होते का? होते का नव्हते? त्याच्या पलीकडे पडतच नाही. आणि मॅथचा कसं गेला? सोपा सायन्स पेक्षा सुद्धा. पाठांतर करा. बरं झालं आपले 2-4 दिवसात, 1 आठवड्यामध्ये स्लॅबस संपला आपला सायन्सचा. आता इथून फक्त पाठांतराकडे भर द्या.
आणि हे संपला म्हणजे असं नाही, आपल्याला परत काही चॅप्टरचे एक्सरसाइज राहिले ते कम्प्लीट करायचे आहे आणि काही चॅप्टरच्या पीवायक्यू राहिलेली. पीवायक्यू ज्यावेळी घ्यायचा त्यावेळेला 2 तासाचा सेशन कम्प्लीट करायचा आणि त्या पद्धतीने करायचं. आणि थोडं आता जरा थोडं मी टाइम थोडं चेंज करणार आहे, थोडं त्रास एखादी 15 दिवस इकडे तिकडे होईल, कारण मला ट्युशनला सुट्टी द्यायचं नाही कोणत्या परिस्थितीत. मी किती का फिरणार, मी काय काय करणार, माझं एक तत्व आहे, बैठला असाल मी एवढं सारं प्रचार चालू आहे, माझं हे चालू आहे, सुट्टी दिलं पण माझ्यासाठी दुसरं कोण राहिलं असेल तर 15 दिवस पुढे म्हटलं असतं, नाही सुट्टी दिलं. एखादी वेळेस जर पॉसिबिलिटी जर राहिली तर एक 6 ते 7 एक सकाळी ठेवलं तर ठेवणार आहे त्याच्या, आत्ताच काही सांगणार नाही मी त्याच्यावर, फक्त 6 ते 7 ठेवणार आहे त्या ठिकाणी. हे 15 दिवस तरी, कारण माझं एवढं इलेक्शनचं कॅम्पेनिंग होऊ शकतो ना, प्रचार होऊ शकतो ना, तरी कमीत कमी, कारण सकाळी 7ला परत प्रचाराला जावं लागते. 7 वाजता 2 भाज्यावाले पोरं सोबत 7-8 माणसं राहतात, त्या गावातले 2-4 राहतात, घराघरात जायचं, पाया पडायचं, मग तिथं 11 वाजता सकाळी किंवा 10 वाजतात, 10-11 वाजतात, 11 वाजता परत उद्योगला यायचं किंवा लोक धाबा म्हणतात तिथं लोकांसोबत भेटायचं, दुपारी 1 वाजता परत ट्युशन चालू करायचं, म्हणजे 5 पर्यंत मी उरकावं म्हणाला, 5च्या टायमिंग पर्यंत, कारण मला 5च्या नंतर परत दौऱ्यात जावं लागते. 5ला ट्युशन उरकायचं, 6ला अजून त्या गावात दुसऱ्या गावात 16 गावात फिरायचं, मला 22,000 लोकांचे पाय पडायचे, ट्युशन बी घ्यायचे, तिथं भाषण बी द्यायचे. किती कष्ट करतात रे, वाटत नाही का आमचे सर एवढे कष्ट करतात, आम्ही बी थोडं करा. हे बसावं सर्व काय कष्ट करतात, हा मला झोपा सुद्धा नाही गेला. आता सकाळी उठायचं म्हटलं का 6 म्हटलं का घंटी वाजलं का 9 वाजलेली सर, तिथं टाइम सुद्धा कळला गेले आम्हाला. रात्री जिद्दीनं बसायला सर अभ्यास करायचा म्हणून, कधी डुकण्या गुलकी लागलेल्या कधी सकाळी, तर रात्री 3 अलार्म लावलेला सर, घंट्यात पुढचं घेऊन आला, अजून घंट्यात पुढचं घेऊन आला. पहिल्याला काही असं रेजडे जाऊ द्या. तर हा बेटा जनरली नॉन मेटल जे असतात कुणासोबत कंबाईन होतात, ऑक्सिजन सोबत, आणि काय तयार करतात, ऍसिडिक ऑक्साईड. काही केसेस मध्ये काय तयार करतात, न्यूट्रल ऑक्साईड. कधी 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 पार्शियल कंबशन. कधी बेटा रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. काय बेटा रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. ज्या वेळेस काय होते, नॉन मेटलची रिएक्शन रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. नॉन मेटल जे असतात डू नॉट रिएक्ट विथ वॉटर. लक्षात घ्या, नॉन मेटल हे पाण्यासोबत रिएक्ट होतात का, नाही. नॉन मेटल डज नॉट रिएक्ट विथ वॉटर. पण नॉन मेटलचे ऑक्साईड, नीट आहे का, नॉन मेटलचे ऑक्साईड जसे की कार्बन डायऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, हे काय झाले, ऑक्साईड झाले. कुणाचे, मेटलचे. आता जे एक्झाम्पल दिलं ते मेटलचे. आता पाहूया पुढे की नॉन मेटल हे पाण्यासोबत रिएक्ट होत नाही, ठीक आहे, पण त्याला अपवाद आहे, हॅलोजन. हॅलोजन कोणते सांगा बरं का, स्थिर, कल, बार, आई आणि टी. टाइम से ना, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एसिटेट. दीज आर X2. X2 म्हणजे काय बेटा, हॅलोजन्स. काय ते सांगा, हे बरोबर आहे ना, हॅलोजन्स आहेत ना रे. त्याची व्हॅलेन्सी किती राहते, 1 1 1 1. पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेलं आहे आपण, नाही दुसऱ्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये आपण शिकलेलं होतं. पहा बेटा या ठिकाणी नॉन मेटल हे पाण्यासोबत रिॲक्ट होत नाही, हॅलोजनला सोडलं तर. क्लोरीन ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. ज्यावेळेस क्लोरीन हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो त्यावेळेस तो तुम्हाला काय देतो, HOCl. काय देतो, हायपोक्लोरस ऍसिड. HOCl. नाहीतर मी सांगताना चुकीचं सांगायचो, मग कोणतं म्हणायचं, सर तो का खाली कॉमेंट टाकतोय, सर तो का ते चुकलं बघा, तो का करेक्ट. हायपोक्लोरस. काय भेटायचं ना, हायपोक्लोरस ऍसिड. कोणता ऍसिड सांगा, हायपोक्लोरस त्या ठिकाणी तयार होतो. आणि परत कोणता ऍसिड बाहेर निघतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोणता ऍसिड बेटा सांगा बे, कोणता ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी बाहेर निघत असतो. रिएक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड विथ नॉन मेटल. ज्या वेळेस डायल्यूट ऍसिड हे कोणासोबत रिएक्ट होतात, नॉन मेटल सोबत. कोण, डायल्यूट ऍसिड कोणासोबत रिएक्ट होतात, नॉन मेटल सोबत. कोण 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 कोण, हा कोण बेटा, ज्या वेळेस कुठं गेलास रे मला सोडून, हे हॅलोजनचं झालं. काय म्हणलं, नॉन मेटल डू नॉट रिएक्ट विथ वॉटर. ओके, अपॉन हॅलोजन्स काय तयार केले, हायपोक्लोरस ऍसिड. काय तयार केले बेटा, हायपोक्लोरस ऍसिड. आता डायल्यूट ऍसिड हे नॉन मेटल सोबत रिएक्ट करतात ते पाहायचं आहे. मुळामध्ये पहा, नॉन मेटल हे डायल्यूट ऍसिड सोबत रिएक्ट करतात का, नाही.
परत ह्याला अपवाद कोण आहे वरच्या सारखं हॅलोजन. कोण आहे अपवाद सांगा हॅलोजन. क्लोरीन हे कोणासोबत रिएक्ट करतात सांगा बरं का डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत. कोणासोबत सांगा डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत. कोणासोबत रिएक्ट करतात डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत. हे हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड you can also call it as hydrogen bromide. हायड्रोजन ब्रोमाइड. त्या ठिकाणी काय तयार होतो HCl. काय तयार होतो HCl. आणि बाहेर कोणता गॅस निघतो ब्रोमीन. कोणता गॅस निघतो बेटा बोला 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 कोणता गॅस ब्रोमीन. यु नो ब्रोमीन. काल त्या अपवाद मध्ये शिकवत होतो मी तुम्हाला शिकवलं वाटतं ब्रोमीन हे कोणत्या स्टेट मध्ये असतात म्हटलं लिक्विड स्टेट मध्ये. एक्सेप्शन आहे नॉन मेटल मध्ये आपण म्हटलं होतं त्याच्यामध्ये बरोबर आहे कारण नॉन मेटल हे सॉलिड असतात किंवा गॅसेस असतात. बट bromine is an exception. All metals are solid except mercury and gallium. काल शिकला आपण they are at a liquid. काय म्हणलं आपण त्या ठिकाणी metals are hard पण except potassium, magnesium. नाही पोटॅशियम सोडियम अजून एक कोणतं आहे एखादी लक्षात येईल कोणतं होतं काल 3 सांगितलं होतं बघा पोटॅशियम सोडियम अजून एक आहे गॅलियमच आहे. एक कोणतं का हा लिथियम. व्हेरी गुड लिथियम. वी कॅन कट इट बाय लाईट. जर वाटलं तर जीबीने बी चाटून करू शकतात बेटा पण जीबीला लावलास का फट ओमफट सॉल्व होते त्या ठिकाणी. का बर रिॲक्शन होते सोडियम जीबीला लावलास का जीबीला फट करते बेटा. मग तुला आम्ही 4 चौघाच्या खंडावर जायला आम्हाला काय अडचण नाही. मस्त पाहिजे बसायचं. लय वाटलं मी हातात धरतो लय हातात खालून येते घर तुझ्या इथून एकदम खालून. का बरं रिॲक्ट्स विथ वॉटर. हाय रिॲक्टिव्ह असतात. काल शिकलं ना आपण हाय रिॲक्टिव्ह मॉडरेट रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह. आणि एक होता नोबेल like gold and platinum does not react with any type of acid or base but they dissolve in aqua regia solution. aqua regia solution is a concentrated काय बघा त्याच्यामध्ये होता नायट्रिक ऍसिड आणि दुसरा कोणता होता हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिडचा रेशो होता 3:1. ठीक आहे एवढंच आहे का ठीक आहे. मग क्लोरीनची ज्यावेळेस हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत रिएक्टर होते त्यावेळेस काय तयार होतं बेटा हायड्रोजन क्लोराईड. आणि कोणता गॅस बाहेर निघतो सांगा ब्रोमीन. गॅस नाही लिक्विड आहे असं लिक्विड फॉर्म मध्ये बाकी असेल बघा. नॉन मेटलची रिएक्शन हायड्रोजन सोबत. ऍक्च्युली नॉन मेटल कोणासोबत रिएक्ट होतं हायड्रोजन सोबत. कोणत्या कंडिशन मध्ये टेम्परेचर सारख्या प्रेशर सारख्या आणि जर कोणता कॅटलिस्ट जर वापरला तर त्या ठिकाणी ते तयार होतात. सल्फर हा काय आहे नॉन मेटल कोणासोबत रिएक्ट झाला वॉटर हायड्रोजन सोबत काय तयार होतो हायड्रोजन सल्फाइड. ह्याला काय म्हणायचं सांगा हायड्रोजन. आणि NH3 म्हणजे काय बेटा अमोनिया. NH3 म्हणजे काय अमोनिया. NH3 म्हणजे काय बेटा अमोनिया. पुढचं टॉपिक आहे कोणता बेटा आयोनिक कंपाऊंड. सांगितलं वाटतं आयोनिक कंपाऊंड सांगा ज्याच्यामध्ये काय असतात मेटल आणि नॉन मेटल म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड कॅटियन आणि निगेटिव्हली चार्जड ऍनियन ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा बरं का बेटा काय म्हणतो त्याला मागे कसं तर लावत होतं की खाली खूप सुंदर लावत होतो. काटे पिना फुगी घ्या असंच लावतो तो पॅन्ट वळून जशी मजा नाही खाली. चला लक्ष द्या. आयोनिक कंपाऊंड कोणते कंपाऊंड बेटा आयोनिक. काश मेरा दिल भी कोई कागज का टुकड़ा होता. ठीक आहे राहिला असतं काय झालं असतं कागदाचा तुकडा लोक जाळून गेले असते का पुढे. गाणं आहे ना माहितीये का काश मेरा दिल भी कोई कागज का तुकडा होता. राहिलं काय केलं असतं बाजूला टोंबळ्या बसल्या जाळं जाऊन गेला असतं त्या ठिकाणी. असं आयोनिक कंपाऊंड गाणे तर एवढे खतरनाक आहेत आपल्या खरे मराठी गाणे नुसते डबल मिनिंग. लिंबू मला मारला किती डेंजर गाणे.
लंगोट्याला लय आवडतात तसले काय. कंपाऊंड प्रामुख्याने आयोनिक कंपाऊंड हे 2 युनिटने तयार होतात. हे बार बार सांगून मलाच कंटाळा आलाय. एक असतो पॉझिटिव्हली चार्जड कॅटियन आणि निगेटिव्हली चार्जड अॅनियन. आणि ह्या कंपाऊंडला कोणता कंपाऊंड म्हणतात? आयोनिक कंपाऊंड. कॅटियन आणि अॅनियन हे कसे असतात? एक असतो इलेक्ट्रो, त्याच्यामध्ये काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय असतो त्याच्यामध्ये? इलेक्ट्रोस्टॅटिक. जसं मुलगा मुलीला अट्रॅक्ट होतो, मुलगी मुलाला अट्रॅक्ट होते. पण आता नवीन ऐकलं, काल माझ्याकडे पोस्ट वाचलो मी त्या ठिकाणी. मी पुराव्याशी बोलत नाही बरं का, मला पुरावे आवडतात. बिना पुराव्याचं आपल्याला आवडत नाही. ऐका रे, हसू नका फक्त. 9 होमोसेक्सुअल म्हणजे मुलाला मुलं, मुलीला मुली जे करतात ना त्याला होमोसेक्सुअल म्हणतात. म्हणजे प्रेम रे, मुलाचं मुलावर प्रेम, मुलीचं मुलावर प्रेम. 9 समलिंगी मित्रांची रात्रभर पार्टी. म्हणजे कळलं का? जे वेगळ्या टाईपच्या असतात बघा, पोराला भेटले का वेगवेगळ्या फिलिंग येतात. पोरगच पोराला भेटल्या काय वेगळ्या फिलिंग त्याला म्हणतात. सकाळी 29 वर्षीय शुभमचा 8व्या मजल्यावरून पडून मृत्यू. आता मला विचारू का, तरी काय केलं रात्रभर? तसलं मला काही विचारायचं नाही त्या ठिकाणी. काय यार, कुठला योग इथं? म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळं आहे बरं का. ह्याच्यामध्ये काय, एक आहे पॉझिटिव्हली चार्जड कॅटियन आणि दुसरा काय बेटा सांगा? निगेटिव्हली चार्जड अॅनियन. ह्या दोघं कशा असतात? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय रे? एकमेकाच्या अपोज मध्ये. एकमेकाच्या कशा असतात सांगा बेटा? कशा असतात? अपोज. म्हणून त्या दोघांमध्ये काय असते? अट्रॅक्शन. काय असते रे? अट्रॅक्शन. तुमच्यात आहे का तसं? नाही. आता काय डोंबळ्याचं, हे कुठे गेला डोंबळ्याचं दोस्त? फुलारी कधी येणार आहे? फुलारी कस काय गेले? का बरंच गेले तुम्ही? कस का तुला सोडून गेलं? तुला घेऊन जायला पाहिजे ना, तुझ्यावर प्रेम आहे तसं. पार्ट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटियन अँड अॅनियन. हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या दोघांच्या मध्ये आहे त्यालाच काय म्हटलं जातं सांगा बरं का? आयोनिक बॉन्ड. काय म्हणतात त्याला? जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या कॅटियन आणि अॅनियन मध्ये त्याला काय म्हणतात सांगा? आयोनिक बॉन्ड. नंबर ऑफ कॅटियन आणि अॅनियन त्या कंपाऊंड मध्ये जे असतात आणि जो त्यांचा मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आहे, म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन लूज केले तेवढा पॉझिटिव्ह चार्ज, जेवढे इलेक्ट्रॉन घेतले तेवढा निगेटिव्ह चार्ज. त्यांचा जो नेट चार्ज असतो तो कसा असतो? कसा असतो बेटा? 0. म्हणजे काय या ठिकाणी चार्ज ऑन देम सच दॅट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज जे असतात हे नेट म्हणजे काय? दोन्ही जर प्लस मायनस केलं तर किती येतात? 0. म्हणजे थोडक्यात काय झाले ते सांगा बरं का? बॅलन्स. काय झाले सांगा? बॅलन्स असतात. उदाहरणामध्ये सोडियम क्लोराइड आहे NaCl, त्याच्यामध्ये काय 2 8 1, क्लोरीनचं 2 8 7, एक किती घेतो? 1. हा किती यूज करतो? 1. म्हणजे हा किती झाला? 10. हा किती झाला? 18. नीना म्हणजे काय बेटा? निऑन. नीना और म्हणजे काय? अर्गॉन. म्हणजे ह्या ठिकाणी सोडियम कुणाची व्हॅलेन्सी अटेंड करतो? कुणाचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करतो? निऑनचा. आणि दुसरा कोण आहे? 18 कोणाचा आहे? हे क्लोरीन कुणाचा अटेंड करतो? अर्गॉनचा. कुणाचा? अर्गॉनचा. आणि ते त्या कंपाऊंडला, कोणत्या कंपाऊंडला? NaCl ला ते काय करतात? स्टेबल करतात. काय करतात बेटा? स्टेबल करतात. म्हणून असे आयोनिक कंपाऊंड स्टेबल झाल्यावर कशा असतात? इलेक्ट्रिकली कशा असतात? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. आयोनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाइन नेचर. आयोनिक कंपाऊंड कशा असतात सांगा? खड्यासारखे असतात, क्रिस्टलाइन नेचर असतात. The surfaces of all particles of crystalline substance have definite shape. जे काही सरफेस असतात त्या पार्टिकलचे, त्या क्रिस्टलाइन सबस्टन्सचे, त्याचा शेप कसा असतो? ठराविक असतो, डिफाइनेट शेप असतो. कशा असतात? स्मूथ असतात. कशा असतात? स्मूथ असतात. आणि त्याच्यानंतर ते कशा असतात बेटा? शायनी असतात. सर हा काय लागेल? काय लागेल? ग्रोला आहे, ग्रोला. कसं काढायचं? हा एक मिनिट बेटा. एक सेकंड. एक सेकंड सर.
मी त्याला काय केलतो यूज बंद केलतो त्याचा ते कंपल्सरी लागते ना सर बरं 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 काय बाबा इकडल्याचे पैसे तिकडल्याचे पैसे असं असं जमिनी जास्त झाले बरं 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 ह्याच्यानंतर प्रिकॉशन घेतो आता बापरे पाहिजे आवड होते मग तसं म्हटलं होतं हा बरोबर तसं झाले तसं झाले हा राईट 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 बरोबर आहे बघा एवढं आता मी ओपन केलो ह्याच्यामध्ये गेलो माझ्या प्रोफाईल मध्ये गेलो ऑर्डर अकाउंट डिटेल बँक अँड ऍक्टिव्ह पे हा आलो आलो एक सेकंड ते प्रोफाईल चिन्हावर ना माझ्या मग त्याच्या खाली ऑप्शन आले हाय रिपोर्ट्स केलो स्टॉक पीएल आहे आणि एफओ पीएल आहे डिव्हिडंड रिपोर्ट आहे अच्छा अच्छा कधीपासूनच काढायचं राहते अच्छा 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 लास्ट फायनान्शियल इयर एवढे नाही दाखवायला लागले माझं त्याचं काही पुढे तरी इम्पॅक्ट होणार नाही ना बरं लगेच पाठवून देतो तुम्हाला लगेच पाठवून 2 मिनिटं बेटा मला एवढं पाठवू द्या मला थोडं चला झाले करून बेटा आता पहा या ठिकाणी द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयॉन्स इन द सॉलिड आयोनिक कंपाऊंड जे काही सॉलिड आयोनिक कंपाऊंडाचा जसं मीठ आहे NaCl आहे त्याच्यामधलं जे काही अरेंजमेंट असते त्याच्यामुळे त्याचा कोणता नेचर असतो सांगा बरं का बेटा क्रिस्टलाइन नेचर कोणता नेचर असतो क्रिस्टलाइन आणि जे अरेंजमेंट असते त्या आयॉनची
की वेगवेगळ्या आयोनिक कंपाऊंड मध्ये कशा असते बेटा सांगा बरं का डिफरंट कशा असते द अरेंजमेंट इज अ डिफरंट इन डिफरंट आयोनिक कंपाऊंड असते आणि म्हणून जे शेप्स आहे त्याच्या क्रिस्टलचा हा कसा असतो डिफरंट कसा असतो बेटा डिफरंट द मेन फॅक्टर दॅट डिटरमाइन जनरल अरेंजमेंट ऑफ आयॉन्स इन अ क्रिस्टल इज अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन अपोजिटली चार्ज आयॉन्स या ठिकाणी काय असतं की जो काही महत्त्वाचा घटक आहे जो की डिटरमाइन करतो ठरवतो काय ते अरेंजमेंट कुणाची अरेंजमेंट त्या क्रिस्टलची आयॉन्स मध्ये जे काही क्रिस्टल्स आहेत त्याचे जे काही ते डिटरमाइन करतो तो काय असतो त्याच्यात असणारा डॅश डॅश फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स कशामध्ये असतो पॉझिटिव्हली चार्जड कॅटियन आणि निगेटिव्हली चार्जड आणि रिपल्सिव्ह फोर्स कोणामध्ये असेल दोन्ही जर चार्ज कसे असेल सेम असेल रिपल्सिव्ह कोणामध्ये असतो दोन्ही चार्ज कसे असेल सेम असेल जसं कोणता कंपाऊंड आहे कोव्हॅलेंट कंपाऊंड कोणता कंपाऊंड because of this the general crystalline structure जो काही जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय असतात निगेटिव्हली चार्जड आयॉन्स हे अरेंज केलेले असतात कशाच्या अराउंड मध्ये सांगा बरं का पॉझिटिव्ह आयॉनच्या अरेंज मध्ये आणि पॉझिटिव्ह आयॉन कुणाच्या अराउंड असतात निगेटिव्ह आयॉनच्या अरेंजमेंट मध्ये म्हणजे एकाच्या बाजूला तिघांना घातलेले असतात म्हणून ह्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्या आयोनिक कंपाऊंडचा तयार होतो पहिला आहे साईज काय बेटा साईज कुणाची साईज पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयॉनची साईज कुणाची साईज सांगा पॉझिटिव्हली चार्जड आणि निगेटिव्हली चार्जडची साईज कुणाची साईज सांगा बोला बोला कुणाची साईज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांची साईज नंतर दुसरा आहे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑन द आयॉन्स मॅग्निट्यूड म्हणजे काय आता जे सांगितलं तुम्हाला काय सांगितलं तो सांगा बरं का सर एवढ्या प्रकारचे पॉझिटिव्ह चार्ज इकडे असतात एवढ्या प्रकारचे निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर असतात आणि दोघांना एकमेकाला काय केलेलं असतं बेटा बॅलन्स काय केलेलं असतं दोघांना बॅलन्स हे जे मी काय तुम्हाला सांगितलं होतं त्याच्याबद्दलच त्या ठिकाणी मला काय म्हणते जे काही साईज आहे पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयॉन्स ते दुसरा आहे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑन द आयॉन्स जो काही मॅग्निट्यूड आहे इलेक्ट्रिकल चार्जचा त्या आयॉनवर ते इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन जो नेबरिंग आयॉन्स मध्ये आहे ज्याच्यामध्ये कोणते चार्जेस बेटा अपोजिट चार्ज ते कशा असतात सांगा बरं का व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग कशा असतात अपोजिट मध्ये कशा असतात व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग असतात म्हणून आयोनिक कंपाऊंड जे असतात कोणते कंपाऊंड आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो व्हेरी व्हेरी हाय कसा असतो कुणाचा आयोनिक कंपाऊंडचा कसा असतो बेटा सांगा बरं का व्हेरी हाय त्या ठिकाणी असतो आणि आयोनिक कंपाऊंड जे असतात ते कशा असतात हार्ड असतात कशा असतात हार्ड असतात आणि कशा असतात ब्रिटल असतात ब्रिटल म्हणजे काय बेटा ठिसूळ ब्रिटल म्हणजे काय सांगा ठिसूळ एकदा बघून घ्या लवकर अरे काय लिहित नाही ओपन का होत नाही पाठवलं सर कोणती हो किती आहे
बापरे, म्हणजे कंपल्सरी आहेच का ते? चालते बरोबर. हा बर बर बर. त्याच्यात काही इम्प्रूव्ह होते का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, बरोबर. हा, उद्या मी कामाला पडणारच नाही. ठीक आहे ठीक आहे. येस येस येस, ओके. पहा बेटा आता सर्व प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. हे आपण नवीन आपण शिकलोय बघा बेटा. आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये काय होतात, तरी डिसोसिएट होतात. आठवते का लास्ट पेजवर टॉपिक होता. सो पॉझिटिव्हली चार्ज एकीकडे जातात, निगेटिव्हली चार्ज एकीकडे जातात. पॉझिटिव्हली चार्ज कॅटिओन हे कुणाकडे अट्रॅक्ट होतात? कॅथोडकडे. कॅथोड काय असतात? टर्मिनल. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. एनोड काय असतात? निगेटिव्हली चार्ज. पण एनोड कुणाकडे अट्रॅक्ट होतात? एनोडकडे. पण एनोड काय आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल. टर्मिनल आणि आयन्स मध्ये काय आहे? डिफरन्स आहे. बरोबर आहे. कमीला झाले का आपल्याला? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड मध्ये काय असतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. कुणामध्ये असतो? पॉझिटिव्हली चार्ज कॅटियन आणि निगेटिव्हली चार्ज एनियॉन्स. त्याच्यामध्ये फोर्स असतो. त्याच्यामुळे कसा असतो? फोर्स स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळे ते कशा असतात सांगा बरं का? हार्ड. आणि कशा असतात? सॉलिड. हार्ड आणि कशा असतात? सॉलिड. आयोनिक कंपाऊंड हे ब्रिटल असतात. कशा असतात बेटा? ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इनटू पीसेस. कशामध्ये कन्वर्ट करता येतं? पीसेस मध्ये. कसं कन्वर्ट करू शकतो? बाय अप्लाइंग प्रेशर. मिठाला ताब्यावर मीठ फुटतो ना? यस. पहा, आयोनिक कंपाऊंड हे ब्रिटल असतात and can be broken into pieces by applying pressure. By applying pressure आपण अप्लाय करू शकतो. जो काही इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कोणता फोर्स? इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो हाय आहे. कशामध्ये हाय आहे बेटा? आयोनिक कंपाऊंड मध्ये. कशामध्ये हाय आहे? आयोनिक कंपाऊंड मध्ये. आणि ह्याच्यामध्ये लार्ज एनर्जी लागते. कशाला लागते? कशाला लागते? ओव्हरकम करायला, ह्याचे बॉन्ड्स एकमेकांपासून तोडायला. म्हणून ह्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा कसा आहे? हाय आहे. बघा, म्हणून ह्याचा काय जास्ती आहे? मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट. काय म्हटलं? ह्याचे काही एक समजा पॉझिटिव्हली चार्ज कॅटॉन, निगेटिव्हली चार्ज एनियॉन आहे. या दोघांमध्ये एक स्ट्रॉंग काय असतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. काय असतो बेटा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. काय असतो सांगा बरं का? फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये असतो. ह्याला ओव्हरकम करायचं तर आपल्याला काय लागते? लार्ज अमाऊंट ऑफ एक तर हीट लागेल, नाहीतर वॉटर लागेल. कारण ह्याच्यामुळे काय होतात? ह्याच्यातला फोर्स काय होतो? कमी होतो. काय होतो? कमी. त्याच्यामध्ये जे गॅप असतं त्या गॅप मध्ये पाणी बसायला लागतं आणि ते एकमेकापासून काय करतात? दूर करतात. लार्ज एनर्जी आपल्याला लागते ओव्हरकम करण्यासाठी. एनर्जी काय? ही तुम्ही एनर्जीच आहे. आयोनिक कंपाऊंड मीठ पाण्यात विरघळतो का? येस. म्हणजे काय की वॉटर दे आर सॉल्युबल इन द वॉटर. पाण्यात विरघळतात. This is because water molecule orient in a particular manner around the ions separated by dissociation process. आणि याच्यामध्ये काय होतं? जे वॉटर मोलिक्युल जे काही ओरिएंट होतात त्या पर्टिक्युलर मॅनर मध्ये अराउंड द आयॉन्स मध्ये, ते कशाने सेपरेट करतात सांगा बरं का? डिसोसिएशन प्रोसेस. आताच काय म्हटलं? कॅटिओनच्या वरी एनियॉन आहे, एनियॉनच्या वरी कॅटिओन आहे, एकमेकाच्या वरी घेराटा घातलेला आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्जला कोण अराउंड केले? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जला कोण केले? पॉझिटिव्ह चार्ज. पहिला त्या ठिकाणी काय करतात? पाण्यामध्ये विरघळल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल जे असतात त्या पर्टिक्युलर मॅनर मध्ये अराउंड जे काही आयॉन्स आहेत त्याला सेपरेट करतात. का? मी काय म्हणलं? त्याच्यामध्ये जे गॅप असतं त्या गॅप मध्ये काय घुसतं? वॉटर. काय घुसतं? वॉटर. आणि ते एकमेकांपासून काय होतात? डिसोसिएट. काय होतात? डिसोसिएट होतात. म्हणून जो काही न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये स्टॅब्लिश होतं त्या आयॉन मध्ये, आणि त्या ठिकाणचा त्या आयॉन्सला कोण रिप्लेस करतं सांगा बरं? कोण रिप्लेस करतं? वॉटर मॉलिक्युल्स. कोण रिप्लेस करतात? वॉटर मॉलिक्युल्स. कुणाला रिप्लेस करतात? ओरिजिनल इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शनला. कुणाला रिप्लेस करतात? ओरिजिनल इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शनला. आणि त्या ठिकाणी ॲक्वायर्ड सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड तयार होतो. काय तयार होतो? ॲक्वायर्ड सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? सोडियम आणि क्लोरीन. एकत्रित आहेत का सेपरेट आहेत? सेपरेट आहेत. जेवढा जास्ती प्रमाण असेल तेवढंच ते काय असतात? कॉन्सन्ट्रेटेड असतात. काय असतात बेटा? आणि हे कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड आर सॉल्युबल इन वॉटर.
पण ते इनसॉल्युबल असतात. कशामध्ये? केरोसिन मध्ये. इनसॉल्युबल इन द केरोसिन मध्ये इनसॉल्युबल असतात, पेट्रोल मध्ये इनसॉल्युबल असतात, म्हणजेच कशामध्ये? हायड्रोकार्बन मध्ये. कशामध्ये? दे आर इनसॉल्युबल इन द हायड्रोकार्बन. कारण because unlike water a new attractive force cannot be established in this solid. पाणी तर ऑलरेडी पाण्याला सोडलं तर दुसरा कोणताही सॉलिड त्याच्यामध्ये स्टॅब्लिश होत नाही किंवा त्याला तो रिप्लेस करू शकत नाही. म्हणून वॉटर हा त्याला रिप्लेस करतो, पण हायड्रोकार्बन असेल, केरोसिन असेल, पेट्रोल असेल ते त्याला करू शकतात का? नाही. म्हणून ते इनसॉल्युबल असतात. काय असतात बेटा? पुढचा टॉपिक आहे आयोनिक कंपाऊंड कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. इथं जरा गंमत बघा. शुद्ध मिठामधून करंट जात नाही, पण मिठाला जर पाण्यात टाकलो, त्या मिठाला जर पाणी सुटलं तर मात्र काय होतं? यस, बघा, आयोनिक कंपाऊंड कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. जे आयोनिक कंपाऊंड असतात ती काय कंडक्ट करत नाहीत? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. आणि ह्या ठिकाणी बघा, ह्या स्टेटमध्ये आयॉन्स कॅन नॉट लिव्ह देअर प्लेस. आयॉन्स त्यांची जागा बदलतात का? नाही. पण ज्यावेळेस ते फ्युज्ड स्टेटमध्ये असतात, जसं वितळलेल्या अवस्थेमध्ये असतात, किंवा मोल्टन, दॅट इज फ्युज्ड अँड मोल्टन एकच स्टेट असते. पण ते गरम केल्यावर होतं आणि पाणी घातल्यावर. ठीक आहे. फ्युज्ड किंवा मोल्टन स्टेटमध्ये असतात, दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. काय कंडक्ट करतात बेटा? इलेक्ट्रिसिटी. As in this state, ions are mobile. Ions कसे असतात? मोबाईल. मोबाईल म्हणजे काय? हलणारे. त्याचं मोबाईल व्हायब्रेट असतात, मूव्हमेंट करणारे असतात. The aqueous solution of ionic compound conduct electricity. जे aqueous solution असतात ionic compound ची, ते काय कंडक्ट करतात? पण ionic compound कंडक्ट करतो का? नाही. कधी? जर त्याच्यात आपण पाणी टाकलं, फ्युज्ड स्टेट असेल या मोल्टन स्टेट असेल, त्यावेळेसच त्याच्यातून काय कंडक्ट होते? कंडक्ट होते, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. कारण त्याच्यामध्ये कोणते आयॉन्स आहेत सांगा? आतापर्यंत ते सांगितलं, डिसोसिएटेड आयॉन्स आहेत. ऑन पासिंग करंट थ्रू द सोल्युशन द आयॉन्स मूव्ह टू द अपोजिटली चार्जड इलेक्ट्रॉन. आता यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड कॅटोन आहे. हा कोणाकडे मूव्ह होतो सांगा बरं का? कॅथोड. हे कसे सांगा? पॉझिटिव्ह. पण हा टर्मिनल आहे. हा कसा टर्मिनल आहे? निगेटिव्ह. एनिओन हे कसे सांगा? निगेटिव्ह आयॉन्स आहेत आणि कुणाकडे जातात? एनोड. एनोड हे काय सांगा बरं का? पॉझिटिव्ह टर्मिनल. काय सांगा बरं का? पॉझिटिव्ह टर्मिनल कडे ते मूव्ह होतात. त्याच्यामुळे ड्यू टू द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द फ्युज्ड अँड इन द डिसॉल्व्ड स्टेट द आयोनिक कंपाऊंड आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट्स. आणि हे जे काही आयोनिक कंपाऊंड्स आहेत, कोणते कंपाऊंड? आयोनिक कंपाऊंड्स, याला म्हणतात इलेक्ट्रोलाइट्स. काय म्हणतात त्याला बेटा? काय म्हणतात सांगा? वी कॉल देम ॲज अ इलेक्ट्रोलाइट्स. काय म्हणतो त्याला आपण? इलेक्ट्रोलाइट्स. एकदा बघून घ्या बेटा सर्वांनी.